श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, प्रत्येकाच्या नशिबात मुलगी नसते. रामायणातील एक सुंदर अशी गोष्ट आहे. यातून आपल्याला नक्की बोध मिळेल. राजा दशरथ जेव्हा आपल्या चारही मुलांच्या लग्नाची वरात घेऊन राजा जनक यांच्याकडे पोहोचले ना, तेव्हा राजा जनक यांनी सर्वांचं स्वागत केलं. तेव्हा राजा दशरथ हे समोर येऊन राजा जनक यांच्या पाया पडले. राजा जनक यांनी राजा दशरथ यांना थांबवलं आणि म्हणाले, महाराज, अहो आपण मोठे आहात आणि वर पक्षाकडून आहात, तर तुम्ही असं करणं बिलकुल योग्य नाही. त्यानंतर राजा दशरथ यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, महाराज, आपण दाता आहात, आपण कन्यादान करत आहात, मी तर याचक आहे. तुमच्याकडून कन्या घ्यायला आलोय. आता तुम्ही सांगा, दाता आणि याचक यांच्यात कोण मोठा? हे ऐकून राजा जनक यांच्या डोळ्यातून अश्रू आलं. श्रोते हो, खरं तर भाग्यशाली आहेत ते ज्यांना मुली असतात. प्रत्येक मुलीच्या नशिबात आई बाबा असतात, पण प्रत्येक आई बाबाच्या नशिबात ही मुलगी नसते. म्हणून श्रोते हो, मुलीला वाढवा, मुलीला शिकवा. नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जो व्यक्ती सर्वात मोठ्या निराशातून आणि दुःखातून पुन्हा उभा राहून संघर्ष करण्याची तयारी ठेवतो, त्याला या जगात कोणीही हरवू शकत नाही. समोरच्याला लायकीनुसारच महत्त्व द्या. अश्रू पण नेहमी त्यांच्यासाठी वाहतात ज्यांना त्यांची किंमत कधी कळत नसते. वेड्यासारखं शांत राहा, लोकांचे रंग आपोआप दिसतील. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणं हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात असण्याचा प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. आजची वस्तुस्थिती, घरं मोठी पण कुटुंब छोटी, भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची पोम, दर्जेदार औषध पण आरोग्य ढासळलेलं, चंद्रावर पोहोचले पण शेजाऱ्यांची ओळख नाही, प्रचंड पैसा पण मनशांती नाही, उच्च बुद्ध्यांक पण भावनांक घालवलेला, माहिती खूप पण शहाणपण नाही, आणि सरते शेवटी माणसं भरपूर पण माणुसकी नाही. स्वतःचं डोळं पोचण्या इतकं तुम्ही धीट व्हा, कारण जीवनामध्ये हसवणारे तर कोणीच नसतं, पण रडवणारे नेहमीच भेटतात. निवडलेली व्यक्ती आवडायला आणि आवडलेली व्यक्ती जपायला जमलं की आयुष्याचा प्रवास सुखकर होतो. मनानं जोडलेल्या नात्याला सतत भेटण्याची गरज नसते. जवळच्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी त्यांची एक आठवणही पुरी असते. जर प्रामाणिकपणा तुमच्या अश्रूमधून ओसंडून वाहत असेल, तर तुमच्या एवढ्या चांगल्या मजबूत मनाचा माणूस तुम्हीच आहात. आवडती व्यक्ती मिळणं हे तितकंच पवित्र आहे जितकं आई वडिलांचं प्रेम आणि देवाचा आशीर्वाद. लोक पण किती विचित्र असतात. अंतकरणाला टोचणारे शब्द वापरतात आणि नंतर बोलतात, मनावर घेऊ नकोस. आपलं अस्तित्व म्हणजे स्वतःची ओळख असते, त्यामुळं स्वाभिमान जपा, कारण स्वाभिमानच आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो. जपणाऱ्यालाच माहिती असतं वस्तूंचं, माणसांचं आणि आठवणींचं महत्त्व. वाटेला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं व्हायचं. प्रत्येकाला आपलं मानायचं, पण चार हात लांबच राहायचं. प्रेम ज्याला मिळतं त्याला कळत नाही, आणि ज्याला कळतं त्याला मिळत नाही. स्त्री म्हणजे
आयुष्याच्या रंगमंचावर कुठलीही तालीम न करता प्रत्येक भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या देवीचं अनोखं रूप. वाया गेलेला वेळ वाया गेलेल्या पैशापेक्षा वाईट असतो. आपली मुलं जर चांगली निपजली नाहीत तर त्यांच्यासाठी इस्टेट करण्याचा काही फायदा होत नाही. आणि मुलं जर चांगली संस्कारी असतील तर त्यांच्यासाठी प्रॉपर्टी करून ठेवायची गरज नाही. कारण गुणी मुलंच खरी संपत्ती असते. प्रेम तर श्रीमंतावर केलं जातं, गरिबाच्या तर प्रेमाची चेष्टा केली जाते. पाठीवर कौतुकाची थाप देणारी ही परके असतात, पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी लोक ही आपलीच असतात. बाप थांबला की पोरानं चालायचं असतं. खचून जायचं नसतं, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतं. फक्त थोडा संयम असावा लागतो. हल्ली लोकांना सगळ्या गोष्टीची लगेच किंमत कळते, फक्त माणसाची किंमत कळायला थोडा वेळ लागतो. हरवलेल्या गोष्टी अनेकदा सुंदर वाटतात, जसं की वेळ आणि बालपण. त्या व्यक्तीचा कधीही गैरफायदा घेऊ नका ज्याच्या मनात तुमच्याबद्दल नेहमी हळवी बाजू असते. अख्खं जग जिंकूनही आई वडिलांचं मन जिंकता आलं नाही तर तो आपला पराभव समजावा. गर्वाच्या दुनियेत जगू नका. वेळ सर्वांनाच आपली अवकाश दाखवत असते. काहींवर लक्ष ठेवावं, काहींना लक्षात ठेवावं, काहींना लक्षही करावं, तर काहींकडे दुर्लक्ष करावं. वाईट कर्म हे करावं लागत नाही, ते होऊन जातं. आणि चांगलं कर्म होत नाही, ते करावं लागतं. स्वतःच्या तोंडानं खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो. तर तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरून लोकांना दिसून येतं. वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा असला तरी काहीही उपयोग नसतो. दारिद्र्य हे पैशाच्या अभावामुळे नव्हे तर माणसाच्या विचारामुळे भोगावं लागतं. बोलायचं असेल तर वेळ आणि शब्द लागत नाही, मनात इच्छा असावी लागते.